बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या उल्लंघनाची। सर्वोच्च न्यायालयाने 20 फुटांच्या वर दहीहंडी खेळण्यास निर्बंध घातल्यानंतर देखील डोंबिवलीत या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। डोंबिवलीतल्या नवसाई गोविंदा पथकानं 5 थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त उंचीवर सलामी दिली आहे। सुहास रेळेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुहास, तुझ्याकडे काय तपशील? रेश्मा, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता त्याच्यावरती नवसाई मंडळाचे जे प्रशिक्षक आहेत कुमार आवटी यांचं म्हणणं आहे की आम्ही कोर्टाचा आदर करतो, परंतु आमच्या पारंपरिक खेळांवरती किंवा पारंपरिक सणांवरती कोर्टाने कोणत्या प्रकारचे निर्बंध आणू नये, आमचं स्वातंत्र्य हिरावू नये यासाठी त्यांनी केलं। आम्ही सांगितलं की आम्ही 2 महिन्याची सराव करतो, परंतु त्याच्यावरती काही न करता कोर्ट अशा प्रकारचे आदेश देईल तर आमचं स्वातंत्र्य हिरावतंय, तर कोर्टाने आमचं स्वातंत्र्य हिरावू नये या संदर्भात त्यांनी मागणी केलेली आहे। आणि त्यांनी आम्ही हंडी न फोडता आम्ही फक्त मनोर उभे केलेत, तर आमचा पारंपरिक खेळ असला आम्ही फक्त मनोरी उभे केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। बरं सुहास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा नवसाई पथकाकडून देखील त्यांचं स्पष्टीकरण येते, ते स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया। आम्हाला हा जो निर्णय दिलेला आहे सन्माननीय न्यायालयाने तो आम्हाला मान्य नाही आहे, पण आम्ही त्यांचा आदर आणि मान राखत आम्ही तिथे आमच्या याच्याने विरोध करणार आहोत। आज इथे गोकुळाष्टमीच्या दिवशी आम्ही 5 थराची सलामी दिलेली आहे। 20 फुटापेक्षा आम्ही उंच थर लावून आम्ही तिथे सन्माननीय न्यायालयाच्या आदेशाला आम्ही विरोध करत आहोत।